नमस्कार. आपण आलो आहोत उंब्रज नंबर 2 या ठिकाणी. जे काल मंचर या ठिकाणी जी कारवाई झाली गेली त्या कारवाईमध्ये त्याचे जे काही धागेदोरे जे होते ते जुन्नर तालुक्यातील उंब्रज या ठिकाणी असणारा अ, वैभव जयप्रकाश हांडे आपण त्यांच्या घरी या ठिकाणी आलो आहोत. पाहू शकतो आपण या ठिकाणी की जे काय त्यांचं जे काही दूध संकलन आहे, दूध संकलन जे आहे जे इथून या ठिकाणी व्हायचं आणि या ठिकाणी त्याच्या 2 गाड्या होत्या. त्या 2 गाड्या शेतकऱ्यांकडे फिरायच्या आणि तो दूध गोळा करायचा आणि ते दूध इतर ठिकाणी तो विकायचा. तर पाहू शकतो आपण या ठिकाणी का हे जे काही दूध आहे किंवा या ठिकाणी जे काही ड्रम वगैरे आहेत बघा, सगळं भेसळ करण्यासाठी हे जे काही साहित्य या ठिकाणी सगळं आहे. या ठिकाणी कुठलंही त्यांचं दूध संकलन केंद्र नाही आहे, परंतु या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसतात. हा जो वैभव जो हांडे आहे याच्यावरती 2023 साली देखील आष्टी या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. श्रीगोंदा तालुक्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला त्या ठिकाणी अटक केलं होतं. परंतु तो त्या ठिकाणी पुन्हा जामिनावरती सुटून यांनी पुन्हा हा गोरखधंदा या ठिकाणी सुरू केला आणि लोकांच्या आरोग्याशी खरं तर हा वर्षानुवर्षे खेळ चालू होता. खरं तर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी हा कार्यभार हाती घेतल्यानंतर ही सगळ्यात मोठी जी रॅकेट आहे हे उघडकीस आलेलं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण बघा, हिंदुस्तान फीडचं जे पशुखाद्य देखील या ठिकाणी आहे. याचा अर्थ हा शेतकऱ्यांकडूनच हा शेतकऱ्यांना हे ती काय जी पावडर असेल ती देत होता आणि त्याच्याकडून दूध तयार करून घेत होता. त्यानंतर या ठिकाणी जे दूध घेण्यासाठी जे छोट्या छोट्या बाटल्या आहेत त्या या ठिकाणी देखील आहेत आणि काही प्रमाणात या ठिकाणी साहित्य देखील दिसते आपल्या भेसळीचं देखील. हा सगळी जी कारवाई आहे ही FD आणि पोलिसांच्या संयुक्त विधाने झाली आणि याच्यामध्ये जवळपास 26 जे आरोपीची नावे समोर आलेली आहेत. त्याच्यामधले 13 जण अटकेत आहेत आणि खरं तर त्यातले जे काही 4 आरोपी आहेत ते जुन्नर तालुक्यातले आहेत. आता आपण मगाशी एक बातमी केली कुलवडे म्हणून कुणाल कुलवडे म्हणून ज्याचं दूध संकलन मड पारगाव या ठिकाणी होतं, त्यांचं देखील आपण घेतले आहे. आणि आता दुसरा जो आरोपी आहे जो वैभव जयप्रकाश हांडे तो राहणार उंब्रज या ठिकाणचा, हे त्याचं सगळं हे जो कारभार आहे आपण पाहतोय. ही बघा, ही सगळी पाईपलाईन केलेली आहे आणि त्या वरच्या टाकीमध्ये पाणी टाकून हे सगळं म्हणजे या ठिकाणी याच्याकडे कुठलीही गाय वगैरे काय नाही आहे. आपण पाठीमागे देखील जाऊन पाहू शकतो की याच्याकडे काही नाही आहे, फक्त हा त्याच पाण्यापासून हे जे काही नकली दूध आहे हे तयार करत होता. जुन्नर डायरी, उंब्रज नंबर 2.